नमस्कार मंडळी. माझ्या महाराष्ट्रातल्या, हिंदुस्थानातल्या आणि तमाम जगातल्या तमाम मराठी माणसांनो, बांधवांनो आणि भगिनींनो, आपला स्वागत करतो मी आपल्या या यूट्यूब चॅनलवर. आजचा दिवस हा आपल्या प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा दिवस आहे. 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन म्हणून ओळखला जातो. हा दिवस आपण साजरा करतो आपल्या लाडक्या कवीला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त. पण आजचा दिवस फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही. हा दिवस आहे आपल्या मायबोलीचा, जिच्याबद्दल आपण म्हणतो आईची माया आणि मराठीची छाया कधी कमी पडत नाही. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, मराठीचा उगम कुठून झाला? मराठी ही थेट संस्कृतमधून नाही, तर महाराष्ट्रीयन, प्राकृत आणि पुढे अपभ्रंश या प्रवासातून घडत गेली. सातवाहनाच्या काळात गाथा सप्तशतीसारखा प्राचीन साहित्य वारसा दिसतो. शिलालेखामध्ये 10व्या शतकापासून मराठीचे ठसे उमटायला लागतात. 11व्या शतकात मुकुंदराज यांनी विवेक सिंधू लिहिला, मराठीतील पहिल्या तत्वज्ञान ग्रंथापैकी एक. आणि 13व्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरी लिहून भगवद्गीता सर्वसामान्यांच्या हाती दिली. ही फक्त धार्मिक क्रांती नव्हती, ही भाषेची लोकशाही होती. संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत चक्रधर स्वामी महाराज यासारख्यांनी मराठीला केवळ शब्द दिले नाहीत, तर आत्मा दिला. आणि मग आला स्वराज्याचा काळ. शिवाजी महाराज यांनी राज्यकारभारात मराठीचा वापर करून भाषेला सत्ता आणि स्वाभिमान दिला. त्या काळात मराठी फक्त घरात नव्हती, ती दरबारातही होती. मित्रांनो, आज भारतात सुमारे 8 ते 9 कोटी लोक मराठी बोलतात. पण प्रश्न आहे, आपण मराठी जगतो का? आज आपल्या मोबाईलमध्ये, सोशल मीडियावर, ऑफिसमध्ये इंग्रजीचं वर्चस्व आहे. इंग्रजी शिकणं चुकीचं नाही, पण मराठी विसरणं चुकीचं आहे. आपली शेती आणि आपणच पाणी नाही घालायचं, असं होऊ देणार नाही. डिजिटल युगात मराठीची ताकद प्रचंड आहे. पॉडकास्ट, यूट्यूब, वेब सिरीज, ब्लॉग, स्टार्टअप्स पुढे जाण्यासाठी मदत करणार आहोत. माझे एक तुम्हाला विनंती आहे की या यूट्यूब चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब कराच. त्या व्यतिरिक्त म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हीसुद्धा या डिजिटल मीडिया, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यायला सुरुवात करा. लाजू नका. खूप पैसा आहे, मेहनत आहे, पण खूप पैसाही आहे. नोकरीपासनं, छोट्या मोठ्या बिझनेसपासनं, कर्जापासनं जर मुक्त व्हायचं असेल तर हे सोशल मीडियावर येणं खूप गरजेचं आहे. पुढचं भविष्य हे सोशल मीडिया आहे, डिजिटल मीडिया आहे. तुम्ही कुठल्याही व्यवसायात असाल, कुठल्याही क्षेत्रात असाल, कुठेही नोकरी करत असाल, पण आज सोशल मीडियावरती आणि डिजिटल मीडियावरती येणं हे खूप महत्त्वाचं ठरलेलं आहे आणि पुढे भविष्यही त्याचंच आहे. लाजू नका आणि प्रत्येक मराठी माणसाने मराठी यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करा. एकमेकांना सपोर्ट करा. तुम्ही बघा, इतर भाषिक लोक, परप्रांतीय लोक एकमेकांच्या यूट्यूब चॅनलला किती पटापट लाईक करतात, सबस्क्राईब करतात. आणि नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठी स्क्रिप्टिंग आणि सोशल मीडिया पर्पज, चला एकत्र घडवूया भविष्य.